मी महेश वसंत नाईकवाडी तेर. ह्या वर्षी रब्बी काही पदरात नाही, कारण सुरुवातीला हरभरा पेरला त्यावेळेस पाऊस कमी होता, कमी वलीवर पेरला. वल कमी असताना कुठं उगवला कुठं नाही, तरी पुन्हा पाऊस पडल्यावर पुन्हा जळाला काय एक फवारणी त्याच्यावर घेतली तरी काय ते यायचा काय अंदाज दिसेना गेला. म्हणून पुन्हा खर्च एवढा वाढलेला ही झालेला. पुन्हा काहीतरी इकडून तिकडून पैसे जमा करून पुन्हा हरभरा पेरणीचा विचार केला. हरभरा पेरला तर ती बी आता काय यायचा पदरात पडायचा काय हिशोब नाही, कारण त्याला वातावरण नाही, आळीचा जास्त अटॅक आहे आणि पदरात पडेल असं ती बी काय आशा नाही. कारण वर्षाला 20 कट्टे 15 कट्टे हरभरा होत आहे, ती काय 4-5 कट्ट्याच्या वरी जाणार नाही. त्याच्यामुळं खर्चाची आणि त्याची काय बराबरी होणार नाही. कारण हरभऱ्याला वातावरण नाही, ज्वारीला वातावरण आहे तर आळी आहे. आळीनं काय सुधरू दिना गेली, वाढ होईना गेली. 3-3 4-4 फवारण्या करून बी पदरात पडेल असं काय वाटत नाही. त्याच्यामुळं ही पीक काय रब्बीचं येईल असं खर्चाला सुद्धा पुरणार नाही ही आशा वाटते आता. कारण खर्च एवढा झालेला आहे. 2 वेळेस पेरणी झाली, 2 वेळेस खुरपण झालं आहे. पाणी तर नाही, पाणी कमी आहे. फवारण्या झाल्यात, 2-3 फवारण्या झाल्या त्या, तरी बी काय हरभऱ्यात सुधारायचं काय लक्षण दिसत नाही. त्याच्यामुळं आता ही काय खर्चाला सुद्धा बरोबरी होणार नाही. ही आता कर्जबाजारी व्हायचंच लक्षण आहे सगळं. शासनानं काय करावं शासनानं काय करावं? आता शासनानं ह्याच्यावर काहीतरी ठोस विचार करावा लागेल. कारण आम्हाला आता एवढं कर्ज काढून आम्ही खर्च केलेला आहे, सगळा व्याजानं पैसे काढून ही पीक पेरलंय डबल. शासनानं ह्याच्यावर आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई द्यावी ही आशा आहे शासनाकडून. शासनानं मदत करावी ही आशा आहे. दुसरं काय विचार नाही आमचा, की आमचा झालेला खर्च तरी शासनानं ह्याच्यावर काहीतरी विचार करावा.